महाराष्ट्राचं राजकीय समीकरण बदललं ते ठाणे शहरातून आणि त्याचा परिणाम सध्याच्या निवडणुकीमध्ये शेजारच्या कल्याण मतदारसंघातही दिसतोय। कारण कल्याणमध्ये शिवसेनेच्या 2 गटांचे उमेदवारच आमने सामने आहेत। एबीपी माझानं कल्याणमध्ये ग्राउंड रिपोर्ट केला, ज्यामध्ये मतदारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आढळून आल्या। पाहूयात आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी केलेला हा ग्राउंड रिपोर्ट। नेमकं कल्याण लोकसभेतील जनतेला काय वाटतंय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी बरेचसे नागरिक जे आहेत ते उभे आहेत। सध्या राजकारणामध्ये 2 गट पडलेले आहेत, शिंदे गट असेल ठाकरे गट असेल। आणि आता शिंदे गटाकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर आहेत। काय वाटतंय तुम्हाला? कारण की मधल्या काळामध्ये बोके खोके असं सगळं समीकरण झालं, सगळे आरोप प्रत्यारोप झाले। तुम्हाला नागरिक म्हणून काय वाटतंय? मला वाटते सर्वप्रथम सर्व येणाऱ्या खासदारांनी देशाचा विचार केला पाहिजे। जातीपातीचं राजकारण न करता, धर्माचं राजकारण न करता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं पाहिजे। उद्धव साहेबच पाहिजे आम्हाला। मुंबईमध्ये पाहिजे, महाराष्ट्रात बी पाहिजे, केंद्रात बी पाहिजे उद्धव साहेब। श्रीकांत शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे आणि सगळीकडे त्यांचे रस्त्याचे वगैरे त्यांनी काम चांगले केले ते आहेत, पण उद्धव साहेबांसारखं काम नाही। सर्व चोरांची बाजार आहे। इलेक्शन प्रक्रिया म्हणजे फक्त पॉलिटिशियन लोकांना पैसे बनवायचा धंदा आहे, पैसे बनवायचा धंदा आहे। गरिबाचा पब्लिकचा कोणी बघत नाही। हे सर्व खेळ आहे, क्रिकेट में IPL आहे। उद्धव ठाकरे साहेबांच्या या महाराष्ट्रावरती जे कोरोना काळामध्ये ज्यांनी काम केलं आहे एकदम उत्कृष्ट केलं आहे। त्यांनी कर्जमाफी केली, सर्वसामान्यांना सगळ्या ते फायदे मिळाले आणि त्याच्यामुळं कल्याणमध्ये मशाल आणि इंडियामध्ये इंडिया आघाडी जिंकली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।